अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ चोळपांच्या घरी वास्तव्यास होते. चोळप्पा हे श्री स्वामी समर्थांचे परम भक्त होते. एके दिवशी श्री स्वामी समर्थ चोळपांच्या मुलांसोबत गोट्यांचा खेळ खेळत होते. लहान मुलांसोबत खेळ खेळताना श्री स्वामी समर्थ अगदी लहान मुलांसारखे आनंदी होत होते. गोट्यांचा खेळ रंगत चाललेला होता आणि लहान मुलांचा उत्साह अजूनही वाढत चाललेला होता. त्यामुळे घरामध्ये आणि घराच्या बाहेर लहान मुलांचा गोंगाट वाढत चाललेला होता. आणि त्याच वेळी चोळपांची सासू देवघरामध्ये बसून धार्मिक ग्रंथांचे पारायण करत होती. मोठमोठ्या गोंगाटामुळे चोळप्पाच्या सासूचे पारायणातून लक्ष विचलित होऊ लागले. काही वेळानंतर चोळप्पाच्या पत्नीला हे जाणवले. ती थोडी चिडलेल्या स्वरामध्ये श्री स्वामी समर्थांना म्हणाली, स्वामी कृपया थोडा वेळ घरामध्ये शांतता ठेवा, घरामध्ये पारायण सुरू आहे. श्री स्वामी समर्थांनी तिच्या बोलण्याचा राग न मानता तिच्याकडे शांततेने पाहिले. श्री स्वामी समर्थांनी हातातील गोटी दाखवत तिला प्रेमाने सांगितले, जर ही गोटी योग्य त्या ठिकाणी पोचवायची असेल तर डोळे, मन आणि नेम एका दिशेने असावे. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो शंभो शंभो. श्री स्वामी समर्थ पुढे म्हणाले, माणसाच्या जीवनामध्ये असेच काही आहे. आपल्या जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर आपले पूर्ण लक्ष एका ध्येयावर केंद्रित असले पाहिजे. आपल्याकडे शक्ती आणि सामर्थ्य असणे महत्त्वाचे आहे आणि त्या शक्तीचा उपयोग योग्य वेळी आणि योग्य कामासाठी करणे त्याहून महत्त्वाचे असते. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो शंभो. श्री स्वामी समर्थांच्या या साध्या उदाहरणावरून घरातील सर्वांना एक नवीन जीवन धडा मिळाला. खेळ हा खेळ नसून त्यातून जीवनाचे गुण शिकता येते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्याला हे शिकवतात, आपले मन एकाग्र ठेवा, आपला नेम अचूक ठेवा आणि आपल्या शक्तीचा सदुपयोग कधीच करू नका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची एक छोटीशी कथा ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्ही जर माझ्या FB पेजवरती नवीन असाल तर माझ्या FB पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्कीच करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.